नमस्कार. जय भवानी, जय जगदंब. आज आहे दुर्गाष्टमी. त्याचप्रमाणे आज शाकंभरी देवीचं नवरात्र, पौष महिन्यामध्ये जे नवरात्र बसतं त्याला शाकंभरी देवीचे नवरात्र असे म्हणतात. बऱ्याच लोकांची ही कुलस्वामिनी सुद्धा आहे. शाकंभरीचं नवरात्र म्हणजेच देवीचं नवरात्र बसतं आहे. देवीचं रूप कुठलंही असू दे, आदिमाया आदिशक्तीची उपासना आपण ह्या नवरात्रामध्ये करू शकता. देवीची उपासनामध्ये आपण काय काय करू शकतो, जसं सर्वांना माहिती आहेच, ज्यांची कुलस्वामिनी शाकंभरी आहे तिलाच वनशंकरी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा बनशंकरी देवी असं सुद्धा म्हटलं जातं. हिचं मूळ मंदिर कर्नाटकामध्ये आहे आणि हिचं उपवास, ज्यांच्याकडे नवरात्र आहे त्यांचे उपवास असतात. ज्यांच्याकडे नवरात्र नाही किंवा ज्यांना कायमस्वरूपीचे मंगळवार म्हणून देवीचे करायचे असतील, शुक्रवार म्हणून करायचे असतील, दुर्गाष्टमीचा उपवास सुरू करायचा असेल, गेला बाजार पौर्णिमेचा उपवास सुरू करायचा असेल तर हे नवरात्र उत्तम मानलं जातं. तर ह्या नवरात्रामध्ये तुम्ही ही सुरुवात करू शकता. याच्यासाठी कुठलाही तुम्हाला मुहूर्त किंवा कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे देवी सुक्तम असेल, नवारण मंत्र असेल, देवीचे पाठ वाचायचे असतील, कुठलीही शक्तीची उपासना तुम्ही एक ठरवून उपासना, आजपासून एक संकल्प घ्या की मी अमुक एक माळी जप करी. म्हणजे समजा तुम्ही कबूल केलं की मी आज 11 माळी जप मी ह्या नवरात्रामध्ये दररोज करीन, मग तो दररोज 11 माळीच करा. जर तुम्ही संकल्प केला असेल की मी ह्या पौर्णिमेपर्यंत मी 51,000 करीन, 1,00,000 करीन, तर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचं अनुष्ठान वाढवावं लागेल. तर अशा पद्धतीने ही उपासना तुम्ही करू शकता. त्यानंतर देवीच्या मंदिरात जाणे, ओटी भरणे, हे सगळे प्रकार तर आहेच. कुमारिका पूजन सुद्धा या नवरात्रामध्ये केलेले उत्तम मानले गेलेले आहे. श्रीसुक्ताने श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणं हा सुद्धा एक देवी उपासनेमधलाच एक महत्त्वाचा भाग मानला जातो. तर थोडक्यात सांगायचं आहे, शक्तीची उपासना हेच महत्त्वाचं ह्या नवरात्रामध्ये मी सांगेन की तुम्ही करू शकता. तर शाकंभरी नवरात्राच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. जय भवानी, जय जगदंबे.